पश्चिम महाराष्ट्रातील नागरी बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता मिळवलेल्या कागलमधील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेनं यंदाच्या आर्थिक वर्षात विक्रमी कामगिरी केली आहे। 14 शाखांच्या माध्यमातून बँकेनं तब्बल 943 कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय करत 7 कोटी 42 लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळवला आहे। बँकेच्या अध्यक्षा नवोदिता देवी घाटगे यांनी पत्रकार परिषदेत त्याबद्दलची माहिती दिली। कागलमधील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषद झाली। त्यामध्ये अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडला। योग्य नियोजन आणि सभासदांचा विश्वास यामुळे राजे बँकेनं नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात आपली ओळख निर्माण केल्याचं त्यांनी सांगितलं। स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेनं आणि समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली बँकेची प्रगती सुरू असून बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली आहे। आता बँकेकडे 592 कोटी 66 लाखांच्या ठेवी असून कर्ज वाटप 350 कोटी 78 लाख इतका आहे। बँकेचा निव्वळ नफा 3 कोटी 21 लाख रुपये असून बँकेचं भाग भांडवल 5 कोटी 88 लाख आणि राखीव निधी 53 कोटी 97 लाखांपर्यंत पोहोचलाय। एनपीए नियंत्रणात ठेवण्यात बँकेला यश आलं असून निव्वळ एनपीए 0% आहे। याशिवाय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेअंतर्गत 1824 युवकांना 183 कोटी रुपयांचं कर्ज वितरण केल्याचं घाटगे यांनी सांगितलं। तसंच कर्जदारांसाठी विमा सुविधा दिली असून ठेवीदारांचा विश्वास हीच बँकेची खरी कमाई असल्याचंही घाटगे यांनी सांगितलं। येत्या आर्थिक वर्षात 1000 कोटींचा व्यवसाय करण्याचं आणि सांगली सातारा जिल्ह्यात शाखा विस्तार करण्याचं बँकेचं उद्दिष्ट असल्याचं नवोदिता घाटगे यांनी सांगितलं। यावेळी बँकेचे संचालक आणि अधिकारी उपस्थित होते।